झालेली आहे। एक फर्स्ट सेमीफायनलमध्ये एक प्राप्ती वॉरियर संघ सोपा विजय प्राप्त करून अंतिम फेरीमध्ये म्हणजे ग्रँड फिनालेसाठी दाखल झालेला पहिला संघ ठरणार आहे। बघायचं सर, या दोन संघादरम्यान आता ही लढत होणार आहे। नितीन योद्धा आणि 3999 अनबिटेबल संघ। थोड्याच वेळात कळणार आहे की दुसरा संघ कुठला ग्रँड फिनाले खेळणार। तर त्या सामन्याच्या दिशेने जाताना आपले प्रमुख पाहुणे सर्व आज मैदानावर हजर आहेत। आमचे मित्र नरेश परदेशी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मैदानावर। चला, सामन्याला सुरुवात झालेली आहे। सामना चालू होतोय। पहिला चेंडू सनी याचा सामना करण्यासाठी सज्ज मयूर मांगेला। सुरक्षित सुरक्षित समोरचा चेंडू होता, सुरक्षित खेळलाय आणि या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव। नक्कीच काहीतरी वेगळ्या गेम प्लॅननुसार उतरलेला असेल दोन्ही संघ, कारण अगोदरच्या सामन्यामध्ये बघितलेले आहे तिथे क्षेत्ररक्षकांकडून काहीशा चुका झाल्या। नवीन खेळाडू आहेत, अशा मोठ्या सामन्यामध्ये नक्कीच दडपण असतं त्यांच्यावर। त्या दडपणामधूनच त्यांना काहीतरी शिकायचं आहे। बघायचं आहे सनी बोलण्यासाठी तयार। मयूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटवर नीट चालेल नाही। निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे स्कोरिंग कार्डमध्ये। कुठली संधी दिलेली नाही आहे आतापर्यंत। दोन चेंडू चांगले हाताळलेले आहेत सनी याने। पॉवर प्लेचं पहिलं षटक, फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर। ऑफ साईडला 5, ऑन साईडला 4 असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे। डीप मिड विकेट, लॉंग ऑन आहे आणि वाईडिश लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे। पुढील चेंडू सनी याचा आकुटप्याचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे। मयूर मांगेला यांच्या बॅटीत आलेला आहे पहिला चौकार। धावसंख्येला सुरुवात झालेली आहे 4 ने। डीजे नाही मिळत आणि वेट केलंय, थांबले। त्यानंतर पाहिलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये आहे आणि चेंडूच्या उसळीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी फक्त दिशा दिली आणि चेंडू सरळ 4 धावांसाठी गेलेला आहे। 4 धावांनी सुरुवात झालेली आहे। पहिले 2 चेंडू डॉट हाताळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार आलाय। मात्र मयूर याला ती कामगिरी करावी लागणार आहे, मोठी कामगिरी करावी लागणार आहे, कारण हाय व्होल्टेज सामना आहे, मोठा सामना आहे। इथून जर तुम्ही मागे जाताय तर 365 दिवस थांबावे लागेल। पुढचा चेंडू सनी याचा मयूरसाठी पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू आहे। क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार। त्या ठिकाणी थांबवलंय मयूर याने, कारण भरोसा दाखवलाय आता मात्र देवेंद्र याच्यावरती। आमच्या जोडीला समालोचन कक्षामध्ये रमेश मांगेला सर सुद्धा दाखल झालेले आहेत आणि नक्कीच एक नारंगीचा बुलंद आवाज आपण पाहिलेत। थोड्याच वेळात त्यांचे मोठे बंधुराज या ठिकाणी तुकाराम मांगेला सर एक कॉमेंटेटर महाराष्ट्र एक्सपर्ट आपल्याला पाहायला मिळतील। दरम्यान देवेंद्र फलंदाजी माग होती, सनी याचा सामना करण्यासाठी सज्ज। आकुटाप्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि कोणती चूक नाही आहे। हरीश आहे तो, हरीश याने टिपला। वेळेच्या आधी कधी काही मिळत नाही, परंतु नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल ना तर हिशोबापेक्षा जास्त मेहनत करावी लागते आणि नक्कीच ती वेळ येणं गरजेची आहे। प्रत्येकाची वेळ येत असते, क्रिकेटचा फेरा आहे, वार पलटवार होत असतात। बघायचं आहे आता बॅटिंग ऑर्डरमध्ये काहीसा बदल करण्यात येतोय का बघायचं आहे। देवेंद्र मांगेला दास आतापर्यंत प्रत्येक गाव कप स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे त्यांची। प्रत्येक वेळी जेव्हा गाव कपचं आयोजन येतं, कारण वर्षातनं फक्त एकदाच आपल्याला मैदानावर दिसतात असे खेळाडू, कारण जॉब्स असतात त्यामुळे सराव नसतो, खेळायला वेळ कमी मिळतो आणि जेव्हा गाव कपचं आयोजन येतं तेव्हा खास वेळ काढून आपल्या या नारंगी गावाच्या गाव कप स्पर्धेमध्ये सहभागी होतात। बघायचा पहिला हादरा बसलेला आहे तो नितीन सोंगाला देवेंद्र यांच्या रूपाने। धावसंख्या 5। आता शेवटचा चेंडू असणार आहे सनी यांच्या पहिल्या षटकातील। चांगले षटक हाताळलेले आहे आतापर्यंत, फक्त एक चौकार आलेला आहे मयूर यांच्या बॅटीतनं। सर क्षेत्ररक्षण बघा, अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं एक छोटे चुका झाल्या, एक झेल सुटला, 1 ते 2 झेल सुटले आणि ते चौकार जे
अडायला पाहिजे होते तिथे काहीसे कमी पडले, कारण नवीन खेळाडू आहेत, अनुभव कमी असतो आणि अशा मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा थोडंसं दडपण असते. त्या दडपण जुगारून खेळ करण्याचा प्रयत्न करायचा असतो प्रत्येक खेळाडूने तिथे थोडंसं. आणि प्राप्ती वॉरियर संघ सालाबादप्रमाणे यासुद्धा वर्षी क्वालिफाय झालेले आहेत, टॉप 4मध्ये तर होतेच. आता ग्रँड फिनालेमध्ये त्यांचा संघ दाखल झालेला आहे. बघायचं आहे षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील नयन गोलंदाज सनी यांच्या. खोटप्याचा चेंडू हलवार पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चांगलं षटक, पॉवर प्लेचं चांगली सुरुवात. एक गडी बाद 5 नितीन योद्धा. नितीन योद्धा आणि अनबिटेबल 3999 यांच्यामध्ये. नितीन योद्धा फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर फक्त 5 धावा गोळा करण्यामध्ये यश मिळालं आणि देवेंद्र सारखा मोठा खेळाडूही बाद झालाय. आता मात्र नवीन गोलंदाज दाखल झाला आहे अनबिटेबल 3999 मार्फत मनीष चांगली कामगिरी कालच्या दिवसामध्ये राहिलेली आहे. मात्र आजही तशीच कामगिरी या ठिकाणी सातत्य आपल्याला टिकावं लागणार आहे, कारण जर आपण इथे एक विजय प्राप्त करतोय तर पुन्हा एकदा आपल्या लक्ष्याकडे थोडंसं आपण सरसावतोय आणि ते लक्ष्य पार करण्यासाठी मात्र एक पाऊल आपण दूर राहतोय. आणि दोन्ही संघाला ही संधी आहे. मात्र मयूर लक्ष असणाऱ्या मयूरवरती मयूर मांगेला अजून या ठिकाणी बॅट बोलायला लागली नाही, पण जेव्हा जेव्हा मयूर नावाचं वादळ जेव्हा घोंगावं लागेल तेव्हा मात्र या ठिकाणी समोरच्या दिशेने फटका आलाय आणि दिलाय समालोचन कक्षाला मानवंदना. बिग 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 आलाय षटकार 6. षटकार आलाय आणि तो आलाय आणि षटकार सुद्धा आलाय. बघायचं आहे मयूर मांगेला ज्या खेळासाठी त्यांना ओळखलं जातं तो फटका त्यांच्या बॅटीतून सरळ स्ट्रेट आपल्या साईड स्किनच्या खाली 6 धावासाठी. बघायचं आहे मनीष कशा प्रकारे पलटवार करतील मयूर यांच्या समोर. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. बघायचं आहे क्षेत्ररक्षक सनी 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 आणि अपेक्षित होतं, कारण डगआउटमध्ये सुद्धा आवाज आला होता, कारण सनी होते जेल खाली. चांगली संधी होती मोठा फलंदाज बाद करण्याची. सनी जोरात धावत आले, चेंडू नीटचं लक्ष दिलं नाही आहे आणि शेवटचा चेंडू सरळ चेंडू तोंडावर आदळलेला आहे त्यांच्या आणि मोठा हादरा बसता बसता वाचलेला आहे. संघ जीवनदान आलेलं आहे आणि अशा खेळाडूला जर जीवनदान दिलं तर नक्कीच तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. मनीष याने चांगला पलटवार केला होता. अगोदरच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर एक थोडासा पुढे ठेवण्यात आला होता चेंडू, थोडा बॅट्समनला पुढे खेचण्यात आलं होतं, गतीमध्ये थोडासा बदल केला होता आणि त्या फटका फसला होता मयूर यांचा, परंतु झेल सुटलेला आहे. बघायचं आहे आता या झेलचं कितीपर्यंत त्यांना मोबदला मोजावा लागेल. हा जो झेल सुटलेला आहे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. म्हणजे क्रिकेट म्हणजे फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी नाही, महत्त्वपूर्ण भाग आहे क्षेत्ररक्षण. बघायचा मनीष पुन्हा एकदा हलवार पद्धतीने खेळ काढलेला चेंडू. मयूर यांना माहिती आहे धावसंख्या जर आपण जास्त वेळ खेळपट्टीवर उभं राहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला संघाला नेऊन ठेवू शकतो. नयन मांगेला सुद्धा आहे, नयन तांडेल आहे त्यांच्या समोर. आणि नयन तांडेल यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांची संधी घ्यायची आहे त्याने, कारण पारितोषिक आलेलं आहे ते आपले समालोचक मित्र जहीर बाय 24/7 यांच्याकडनं षटकारासाठी 200 रुपये नयन तांडेल यांच्यासाठी. बघायचा येतोय का, तो आलाय आणि ढगात लाइटिंग षटकार. पाहिलं आणि त्याने चेंडू उडवला सरळ सीमारेषेच्या बाहेर. काय बोलणार सर या फटक्याबद्दल?
नक्कीच जबरदस्त पायावरचा चेंडू होता आणि या ठिकाणी झहीरबाईंनी बक्षीस लावल्यानंतर त्यांचंही लक्ष या ठिकाणी होतं आणि जबरदस्त नजाकत पाहायला मिळाली आपल्या फटक्यामध्ये, टायमिंग पाहायला मिळालं. आता मात्र या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट सुरक्षित खेळलाय, एकच धाव. आणि नक्कीच रमेश सर, जर आपण बघितलं ना तर एक फटका मोठा आल्यानंतर पुन्हा स्ट्राईक रोटेट केली जाते, म्हणजे हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी घाई केली जात नाही आहे, असं म्हणतात अति घाई संकटात नाही. जास्त जर आपण घाई केली तर कुठेतरी अडचणीत आपण येऊ शकतो, परंतु तसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. म्हणजे पहिल्या चेंडूत षटकार आला, त्यानंतर एक घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच नक्कीच, कारण समोर मयूर मांगेलासारखा खेळाडू आहे, त्यामुळे नक्कीच अशा प्रकारचे फटके आणि अशी गेम प्लॅनिंग तुम्हाला नेहमीच बघायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 22. एक गडी बाद. नितीन चांगली सुरुवात झालेली आहे पॉवर प्लेच्या दोन्ही षटकामध्ये. धावसंख्या झालेली आहे 22 आणि जशी सुरुवात हवी होती त्या दिशेनेच त्यांची वाटचाल सुरू आहे. बघायचं आता काहीतरी चर्चा सुरू आहे. 3999 संघाच्या गोलंदाज आणि कर्णधारामध्ये पुन्हा एकदा सनी यांच्या हातात चेंडू सोपवलेला आहे. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी बघायचं आहे. एक झेल सुटलेला आहे सनी यांच्या हाताकडनं, त्याचा कुठेतरी भरपाई करावी लागणार आहे त्यांना. आपल्या गोलंदाजीमध्ये एक चांगली उंचपुरा असा गोलंदाज आहे, आताच माहिती आली आहे, कारण भिवंडी परिसरातील एक गोलंदाज आहे कौशल पाटील, यांची शैलीसारखी त्यांची गोलंदाजी आहेत आणि त्यांचे फॅन आहेत ते, असं आमच्यापर्यंत माहिती आलेली आहेत. भिवंडी परिसरातील एक उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत कौशल पाटील, त्यांना फॉलो करतात जास्तीत जास्त ते. नक्कीच मात्र या ठिकाणी जरी झेल सुटला असला तरी या ठिकाणी गोलंदाजीमध्ये मी कम बॅक करेन म्हणून सनीच्या हातामध्ये कर्णधाराने चेंडू दिला आणि नक्कीच तो आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर आपण बघितला तर तोच फलंदाज मयूर मांगेला स्ट्राईक एंडवरती आहे. मयूर मांगेला मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने सनी आता मात्र तिसरं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि याच्यावरती जास्तीत जास्त जर धावा घेण्यामध्ये यश मिळालं तर नितीन योद्धा संघ पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. हो, अतिशय पुन्हा एकदा स्विंग अँड मिसचा प्रयत्न आपल्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. चेंडू निर्धाव विसावला आहे. पहिला चेंडू या ठिकाणी सनी याच्या पक्षामध्ये जाताना पाहायला मिळाला आहे. नक्कीच नक्कीच सुरेख चेंडू हाताळला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळला चेंडू, थोडासा कट झालेला आहे आणि गोलंदाजाची उंचीचा फायदा या चेंडूवर आलेला आहे त्यांना, कारण चांगला चेंडू हाताळला त्यांनी. बघायचं आहे पुढील चेंडू कशा प्रकारे असेल. सनी यांचा फलंदाज मयूर, फुलटॉस चेंडू, सावध फटका खेळलेला आहे, कुठल्या प्रकारची जोखीम स्वीकारलेली नाही मयूर यांनी या फटक्यावर. फुलटॉस चेंडू होता, फक्त एक धाव पळून काढलेली आहे फटक्यावर. धावसंख्या झालेली आहे ती 23. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू झाल्यावर आपल्या या गावकप स्पर्धेसाठी जे आमचे आगरी कोळी समाज क्रिकेट मंडळातील जे आमचे सहकारी आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे. आणि 24 तारखेला एक आगरी कोली मास्टर प्रीमियर लीगचं ऑप्शनसुद्धा आहे, त्यासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा आहेत. बघायचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खटका मारण्याचा प्रयत्न होता, संधी देत नाही आहे सनी. चांगल्या टप्प्यावर अचूक लाईन लेंथने गोलंदाजी हाताळल्या आहेत. पुढच्याच महिन्यात म्हणजे 13 मे ते 17 मे या दरम्यान आगरी कोळी 40+ मास्टर प्रीमियर लीगचं आयोजन पहिल्यांदाच करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं ऑप्शन आहे 24 तारखेला 3 वाजता भाईंदर इथे. बघायचं आहे पुढील चेंडू, सुरेख असा फटका, स्क्वेअर कट बॅकफुटला गेले आणि जोर कसाचा फटका, सरळ चौकार. एक क्लासिक फटका नयन तांडेल यांच्या बॅटीतून आलेला चौकार 4 धावासाठी. नक्कीच नयन तांडेल अतिशय सुरेख फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला, कारण ऑन साईडला षटकार, त्यानंतर आपण बघितलं पॉईंटच्या वरून एक चौकार. आता मात्र
फटका जबरदस्त उत्तुंग खेळलाय आणि सँडी त्या ठिकाणी होते, मात्र त्यांच्या हाताला चेंडू चाटून गेलाय आणि आलाय खणखणी षटकार 6 धावांसाठी. नयन आलाय आणि अजून एक षटकार आलाय. नयन तांडेल आज एक वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसतात आहे. एक क्लासिकल फटके त्यांच्या बॅटीत आणि एक एक ताकद नजाकत भरा फटका 6 धावांसाठी सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सनी यांच्यावर आक्रमण केलेलं आहे. बघायचा पुढे चेंडू कशा प्रकारे असेल. पुन्हा एकदा लेटकर पद्धतीने खेळू काढलेला आहे. पॉईंट आणि गळीच्या मधनं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिथे. मला वाटते प्रज्ञेश असतील तिथे. प्रज्ञेश चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा काय वाचू शकलेल्या नाही या फटक्यावर. षटकाची समाप्ती झालेली आहे. तिसऱ्या धावसंख्या झालेली आहे ती 35. एक गडी बाद. षटकामध्ये सनीने जे षटक हाताळलं होतं त्यामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता जे षटक हाताळले त्यामध्ये 13 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे जेव्हा फलंदाज सेट होतो त्यानंतर जेव्हा बॉलवरती नजर त्याची बसते आणि त्यानंतर येणारे फटके जे आहेत हे फटके आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाले आणि विशेष करून खास कौतुक करावं लागेल नयन याचं. म्हणजे त्यानंतर मागून आला तो, त्यानंतर आल्यानंतर त्यांना सुरेख 2 षटकार 1 चौकार चांगल्या पद्धतीनं क्लासिकल पद्धतीने खेळले. म्हणजे कोणती असा फटका नव्हता की तो अंधाधुंद मारलेला होता आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. आणि धावसंख्या जर बघितली आपण तर निर्णायक आणि येणाऱ्या 12 चेंडूंवरती जर निर्णायक जर आपण बघितली धावसंख्या ज्या रन रेटने चाललेली आहे त्या रन रेटने जर 20 धावा येत आहेत तर पुन्हा एकदा पाठीमागच्या सामन्यामध्ये जी धावसंख्या होती 55-56 ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच त्या दिशेने वाटचाल होत आहे, परंतु आता गोलंदाजीच्या दिशेने आलाय तो. आलाय मास्टर ब्लास्टर खेळाडू योगेश घरत. लक्ष असणार आहे त्यांचं. मला वाटतं राजा घरत आहे, सुरेंद्र म्हात्रे आमचे मित्र आहेत, ब्रायन जे आमचे मास्टरचे खेळाडू आज मैदानावर आलेले आहेत. कारण आता जो ऑप्शन आहे या गोलंदाजावर सुद्धा त्यांचं लक्ष असणार आहे, त्यांच्या परफॉर्मन्सवर. बघायचं आहे योगेश सामना करतील मयूर. चांगला चेंडू बघायचा आहे. पंचांकडनं काही तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तिसरा पंच या ठिकाणी रेफर केला आहे कारण चेंडू खाली ठेवण्यामध्ये आणि वळवण्यामध्ये यश मिळालंय. खाली राहिलाय चेंडू आणि फिरकीचा जादूगार आहे. गोलंदाजी करताना बोटांमध्ये हरकती पाहायला मिळणार आहेत कारण अनुभव आहे मास्टर ब्लास्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय योगेश घरत. आणि या संघाचा आधारस्तंभ आहे, या संघामध्ये आधार आहे आणि नक्कीच त्यांचा अनुभव या संपूर्ण संघाला होणार आहे. अनबिटेबल 3,999 या संघासाठी योगेश घरत. आणि नयन याच्या प्रत्येक षटकारांवरती जाहीरबाईने पारितोषिक लावलेलं आहे आणि 400 या ठिकाणी जमा झालेले आहेत. नयन याला या ठिकाणी दिले जातील. जबरदस्त फलंदाजी नयनाचे पाहिलेली आपण. आता मात्र मयूर आक्रमक होतोय का बघावं लागेल कारण स्ट्राईक वरती असणार आहे मयूर. संधी आहे या ठिकाणी बॅट खोलण्याची, मात्र या ठिकाणी गोलंदाज तशा पद्धतीची गोलंदाजी करणार नाही कारण अनुभव मोठा आहे. योगेश घरत आहे गोलंदाजी मार्कवरती आणि या ठिकाणी वाईट चेंडूचा इशारा कारण क्लोज होतं थोडंसं. दोन्ही अँगलने चेक केल्यानंतर थोडासा चेंडू लाईनच्या बाहेर कारण थोडं पंचांना सुद्धा तिथे त्रास होतोय कारण लाईन थोडीशी. आणि शेवटच्या क्षणी चेंडू थोडासा लाईनच्या बाहेरनं हाताळल्या कारणानं इथे वाईट चेंडूमधून घोषित करण्यात आलं. चांगला चेंडू हाताळला होता. मयूर यांच्यापासून लांब खेळवण्याचा प्रयत्न होता. योगेश यांना माहिती आहे कशा प्रकारची फलंदाजी आहे. आणि वाईट पंचांकडनं वाईट चेंडूचा इशारा बघायचा आहे. पुढील चेंडू योगेशांचा आडव्या बॅटनं खेळलेला फटका आहे. चेंडू जात आहे मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फेकी होईपर्यंत फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. मनीष आहेत मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक. एक अपकमिंग यंगस्टर आहेत म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये फक्त फलंदाज म्हणून तो नावारूपाला आला होता.
परंतु या गावकपच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे, म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स करण्यामध्ये सुद्धा एक खेळाडूची भर होणार आहे. म्हणजे NCC बी संघ जो खेळतो आणि ए या संघामध्ये एक अजून एक गोलंदाज आपल्याला स्टँड बायमध्ये, म्हणजे एखाद्या गोलंदाजावर जर आक्रमण झालं तर त्याचा वापर सुद्धा करू शकतो असा तयार झालेला आहे गोलंदाज. बघायचा आहे पुन्हा एकदा नयन यांच्या बॅटीतून आलेला आहे षटकार. 6 धावांचा फटका. नयन तांडेल ऑन फायर. डीजे दोन दोन असं ऐकायला आले असेल मला वाटतं. म्हणजे 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ना, म्हणजे एकदाच होतं ते, नंतर ते बघतील हिसाब करून. बघायचं आहे पुढील चेंडू. योगेश घरात आक्रमण झालेला आहे आणि पलटवार. जॉर्कर चेंडू हाताळला होता. अनुभव आहे या गोलंदाजाकडे, भरपूर वर्ष खेळण्याचा या मैदानावर, आणि नारंगीसाठी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं होतं. म्हणजे तेव्हा गोलंदाज नव्हता, आता मास्टरमध्ये झाला आहे तो. आय माय सॉरी. चला पुढील चेंडू योगेशांचा. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न. फक्त एकच धाव या फटक्यावर पडून काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 44 44. चौथ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे जो पहिला सामना ज्या दिशेने चालू होता तशाच प्रकारची वाटचाल सुरू आहे. नितीन योद्धा स्विच एट खेळण्याचा प्रयत्न, अपील केला होता परंतु पिचिंग आउट्स म्हणजे यष्टांना सोडून जाणारा चेंडू होता म्हणून जास्त अपील केलेलं नाही गोलंदाजाने. लेग बाईटचा इशारा केलेला आहे पंच आकाश यांनी आणि धावसंख्येत एक वाढ झालेली आहे. धावसंख्या 45. आता शेवटचा चेंडू असणार आहे योगेश यांच्या गोलंदाजीचा. एक षटकार आलेला आहे नयन तांडेल यांच्या बॅटीतनं. शेवटचा चेंडू बघायचा आहे मोठा फटका येतोय का. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि षटक संपलेलं आहे. चौथं. धावसंख्या झालेली आहे ती 45. डीजे आता मात्र शेवटचं षटक कोण हाताळेल, निर्णायक षटक असणार आहे. कारण धावा जर बघितल्या आपण 45 धावाबाकी लागलेल्या आहेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये बघितलं आपण तर 56 धावा 57चं आव्हान होतं आणि ते आव्हान पार करता करता गरज स्पोर्ट्स संघ कमी पडला आणि त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. मात्र या ठिकाणी आता बघितलं आपण तर 4 षटकांचा खेळ झाला आहे. 45 धावा करते आहेत. सँडी नवीन गोलंदाज या ठिकाणी कशा पद्धतीनं सँडीचा खेळ पाहावा लागेल. कारण आक्रमक जर आपण बघितलं रमेश सर तर मयूर स्ट्राईकला आला, परंतु पाठीमागून वंडवून आलेला फलंदाज नयन हा आक्रमक झाला. वैयक्तिक 25 धावांची खेळी नयनाची आतापर्यंत जर आपण बघितलं तर. धावफलकावरती जर धावा बघितलं तर 45 आणि वैयक्तिक 25 धावांची खेळी नयन याची. नक्कीच म्हणजे ते मुलांनी म्हणजे अभ्यास असतो ना, अभ्यासक्रम म्हणजे अभ्यास केला होता मयूर मांगेले यांचा आणि प्रश्न आला आता नयन तांडेल. एक चांगली फलंदाजी, म्हणजे नयनला सुद्धा माहिती आहे की समोर माझे फलंदाज कोण आहे. म्हणजे जरी चेंडू निर्धाव आले तरी कमबॅक करू शकतो, म्हणून त्यांना फ्री हँड दिला असेल मला वाटतं मयूर यांनी की तू तुझा गेम खेळ, फ्री माइंडने खेळ. चांगल्या चेंडूवर चांगले फटके खेळले आणि बघितलं एक स्क्वेअर कटचा एक चौकार आला. एक मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने तो एक नजाकत भरा जो षटकार होता, पायावर चेंडू जो हाताळला होता, एक सुरेख असा फटका त्यांच्या बॅटीतनं आला आणि 2 लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. धावसंख्या 45 झालेली आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आता संदीप किनी सँडी निर्णायक षटक घेऊन आलेले आहेत. बघायचं आहे मयूर आतापर्यंत शांत होता, कशा प्रकारे सामना करतील. एक बॅटल आहे सँडी वर्सेस मयूर. पहिला चेंडू आखोटप्या चेंडू गेलेला आहे सरळ 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चौकारसाठी. पहिला चौकार आलेला आहे मयूर यांच्या बॅटीतनं. धावसंख्या झाली आहे 49.
नक्कीच पकडली है, मॅच की बागडोर पकडली है. बघायचं 49 धावा, अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय संघ नितीन योद्धा. आणि सारी रात तर धमाल होणार आहेच, कारण जो संघ ग्रँड फिनाले जिंकणार तो जल्लोष करणार. कारण गावकप आहे, सर्व आपलेच खेळाडू आहे, त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बघा. आणि सुरेख असा फटका सरळ पंचांच्या डोक्यावरनं आपले जे मुख्य पारितोषिक ठेवलेले आहेत त्या दिशेने 6चा फटका मयूर यांच्या शांत होता. पाहायला मिळते या शेवटच्या षटकामध्ये सँडीवरती आक्रमण होतंय. 2 चेंडूवरती मोठे प्रहार आलेत. एक चौकार षटकार 10 धावांची खेळी या षटकामध्ये मयूरने साकारल्या आहे. पुन्हा ऑन साईडला मोठा फटका मारायचा होता. घुटना टेक तमाशा देख पाहायला मिळाला आपल्याला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी नयन तांडेल या ठिकाणी बाद होतील, मात्र स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न करेल मयूर. विकेट ले गई, तरी आपल्याला जी कामगिरी दिली होती ती चोखपणे पार पाडून नयन तांडेला डगआउटच्या दिशेने आलेला आहे. किती केले त्याने? 25 का? 25 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देऊन बाद झालेल्या धावचीच्या स्वरूपात. कारण मयूर मांगेला यांनी कॉल दिला होता दुसऱ्या धावेचा, त्यामुळे धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे ती बघायचं आहे. पुढील चेंडू संदीप किनी सँडी सामना करतील मयूर मांगेला. आखो टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गेलेला आहे. चौकार, 4 धावांचा फटका. डीजे पण नितीन योद्धा संघ 60चा टप्पा गाठतोय. 60 धावा धावमार्गात लागलेल्या आहेत मयूर मांगेला. आता मात्र या ठिकाणी वादळ घोंगावायला लागलंय. मयूर मांगेलाचा बोलवाला जो पाठीमागोय जसा चालत होता तसं सातत्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजूनही 2 चेंडू खेळण्याची संधी आहे. बाकी 2 चेंडू खेळण्याची संधी आहे. स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी या ठिकाणी पाहायला मिळतोय. सँडी याचा पुढचा चेंडू मयूरसाठी आहे. मयूर सज्ज आहे. बाहेर बाहेर बाहेर. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते आहे सँडी याची. पंचांचा निर्णय नक्कीच येणार आहे. पंच पाहत आहेत कोणता निर्णय असणार आहे. आणि नो साठी या ठिकाणी लाईन टच पायाचा नो. ओके ओके. नो साठी या ठिकाणी गोलंदाजाचा थर्ड अंपायरसाठी रेफर केलाय. परंतु निश्चितच या ठिकाणी आमचे थर्ड अंपायर थोड्याच वेळात निर्णय देतील. आणि काली या नियमांसंदर्भात चर्चा चालली होती. तुकाराम मांगेला सर वारंवार या ठिकाणी सांगत होते कशा पद्धतीने या ठिकाणी नियम, म्हणजे पूर्वीचे नियम जे होते जुने नियम आणि आताचे नवीन नियम, याच्यामध्ये कसा बदल झालेला आहे त्याचं विश्लेषण काल सरांनी खूप चांगल्या पद्धतीने या मैदानामध्ये केलं. पण दरम्यान या ठिकाणी आमचे तिसरे पंच ऑन फील्ड पंचांनी या ठिकाणी कोर्टामध्ये केस पाठवलेली आहे. आता कोर्ट त्याच्यावरती निर्णय देत आहे. त्या ठिकाणी हिअरिंग चालू आहे आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी निर्णय सुद्धा येईल. पण धावसंख्या जर बघितली आपण तर क्लोज कॉल आहे. बघायचं आहे, जरा निरखून बघतात, कारण लँड कुठे झालेलं आहे ते महत्त्वपूर्ण असणार आहे. कीप रोलिंग, कीप रोलिंग, स्टॉप. कारण पहिला स्पर्श कुठे झाले आहे ते पाहणं गरजेचं आहे. कारण काल ज्या एकदम
क्लोज कॉल होता, कारण पहिला स्पर्श बघितला गेला आणि त्यानंतर पंचांकडनं इशारा आला, इट्स म्हणजे नो बॉल नाही आहे, वाईड आहे तिथे. कारण पुढे नंतर वाईडचा इशारा. पहिला टच झाला होता काल, जो सर तुकाराम यांनी जो नियम समजून सांगितला, म्हणजे कशा प्रकारे जो नो दिला जातो, की पहिला स्पर्श कुठे झाला तो बघितला जातं, त्यानंतर जर पाय पुढे गेला तरी तो फेअर डिलिव्हरी असतो. तसाच काहीसा झाला होता प्रकार इथे. बघायचं आहे पुढील चेंडू. संदीप किनी सँडी सामना करतील मयूर. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. आता काहीसं दडपण जाणवत आहे गोलंदाज संदीप किनी यांच्यावर. सर, आजचा दिवसाचा खेळ थोडासा वेगळा आहे, कारण तुम्ही पहिल्या दिवसापासून सामने बघितले आहेत. 40, 45 ते 50 या धावसंख्येपर्यंत जास्तीत जास्त मजल मारली गेली होती प्रत्येक संघाकडनं. पण आजची सुरुवात 57 धावा, आता 60 प्लस झालेले आहे. म्हणजे एक चांगला आज बॅटिंग बघायचा आहे. फुलटॉस चेंडू आहे आणि मयूर यांच्या बॅटीतनं आलेला हा उत्तुंग असा षटकार. बघायचा पंचाकडनं काही इशारा येतोय का? रेफर केला आहे, पंचांनी घेतला आहे का? बॅट्समन, ओके. मजल मारतोय तर या ट्रॉफीकडे एक पल्ला थोडासा आपण मागे राहू. आणि बघितलेला आहे आणि चेंडू थोडासा कमरेच्या वर असण्याकारणाने नो चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. आणि गरिबी में आटा गिला असा काहीसा प्रकार झालेला आहे. म्हणजे षटकार तर आलेले आहेत, वरनं नो चेंडू सुद्धा आहे. म्हणजे अजून एक चेंडू वाढणार आहे आणि जवळजवळ 70च्या दिशेने वाटचाल झालेली आहे. 69 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महागडं षटक हाताळताना दिसत आहे गोलंदाज संदीप किनी. आतापर्यंत 24 धावा खर्च केलेले आहे. काहीसा महागडं षटक ठरत आहे. ये निर्णायक षटक. धावसंख्या 69. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदीप किनी आणि फ्री हिटचा इशारा आहे. बघायचं आहे मयूर मांगेला. पुन्हा एकदा दडपण पूर्णपणे जाणवत आहे गोलंदाज संदीप यांच्यावर. शोल्डर डाऊन झालेले आहेत. खांदे पडू नका, ही संधी आहे तुमच्यासाठी. नाहीतर आमचे जहीरभाई नेहमीच म्हणतात, सर इस बार नहीं तो फिर आपको करना पड़ेगा 365 दिन इंतजार. नक्कीच 365 दिवस इंतजार करायचा नसेल तर या ठिकाणी खांदे झुकू नका असा उल्लेख केला सरांनी. पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स आलाय. खणखणीत चौकार. 4. धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या 74. 74 म्हणजे जवळजवळ सर 70चा पल्ला जो आहे ना तो पार झालेला आहे. आणि आता 74 धावा धावफलकावरती बघतोय आपण. नक्कीच नक्कीच. कारण नेहमीच उल्लेख केला होता की नारंगीच्या मैदानावर रात्री 17मध्ये धावा होत नाही आहे. तर त्यांनी हा सामना बघा. मयूर क्लासिकल बॅटिंग म्हणजे, आणि 1 धाव पडून काढलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावताना दिसत आहे. बघायचं आहे काय इशारा असणार आहे पंचाकडनं. 2 धावा पूर्ण झाल्यात का? गडी बाद झालेला म्हटलं दुसरी धाव घेताना मयूर. आणि धावसंख्या झालेली आहे 5 षटकाच्या समाप्तीनंतर 75 आणि 76 धावांचं मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. ते 3999 अनबिटेबल संघासमोर. डीजे
पाहिजेत कारण 43 धावांची खेळी वैयक्तिक मयूर याने साकारली आहे. 25 धावांची खेळी नयन याने साकारली आहे आणि धावसंख्या जर बघितली आपण तर 75 75 धावांचा डोंगर जवळजवळ रचलाय. अनबिटेबल 3,999 संघासमोर. आता मात्र फलंदाजी कशा पद्धतीने केली जाते बघावी लागेल. दरम्यान कुठेही जाऊ नका, बघत राहा नारिंगी गाव कपचा धमाका पर्व 6 2026. बनवलेले आहेत नितीन योद्धा संघाने 5 षटकामध्ये 76 धावाचं भलं मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. 3,999 अनबिटेबल संघासमोर. बघायचं आहे ज्याप्रमाणे नाव आहे अनबिटेबल तसाच प्रकारचा खेळ होतोय का त्यांच्याकडनं. चांगली धावसंख्या उभारलेली आहे. मयूर मांगेला 43 धावा आणि नयन तांडेल विशेष लक्षणीय अशी फलंदाजी. म्हणजे सुरुवातीला मयूर यांनी सुरुवात केली, त्यानंतर नयन यांनी आक्रमण चढवलं आणि मयूर यांच्यावरचं थोडंसं प्रेशर हलकं केलं. थोडेसे 2 षटकं ते सांभाळून खेळले आणि त्यानंतर शेवटच्या षटकावर आक्रमण केलं आणि तब्बल शेवटच्या षटकामध्ये 27 धावा खर्च केल्या संदीप किनी सँडी यांनी. महागडं षटक ठरलं आणि त्यामुळेच बघायचं अजूनही 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे जहीरभाई, कारण पार्ट 1 आपण बघितलेला आहे, पार्ट 2 बाकी आहे. मनीष पाटील सारखा एक खेळाडू आहे संदीप किनी सँडी, म्हणजे नेहमीच आक्रमक खेळी करण्यामध्ये त्याचा हातखंडा असतो असा हा खेळाडू. बघायचं आहे पलटवार तर होणारच आहे. कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल हे येणाऱ्या 5 षटकामध्ये आपल्यापर्यंतच पोचेलच. आणि जहीरभाई आमच्या जोडीने जॉईन झालेले आहेत आणि मला वाटतं जिथे जहीरभाई यांनी पारितोषिक लावलं होतं ना ते पहिल्या षटकारासाठी, ते निर्णायक ठरलेलं आहे. नयन तांडेल यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं आणि जसं पारितोषिक लावलं तसा तो षटकार आला. त्यानंतर धावसंख्येने जो वेग पकडला तो शेवटपर्यंत त्याच वेगामध्ये. बघायचं आहे गेम प्लॅनिंग सुरू आहे. नितीन योद्धा संघ 75 धावसंख्या जरी केल्या तरी समोर फलंदाजी सुद्धा आहे. संदीप किनी आणि मनीष पाटील अशी सलामीची जोडी. हॅलो आणि बघायचं आहे मला वाटतं जहीरभाई अजूनही एक खेळाडू आहे जो आपल्याला अजून इन ॲक्शन दिसलेला नाही नितीन योद्धा संघाचा. नेहमीच गावकप स्पर्धेमध्येच स्कोरर कोण आहे आणि आपण DBNच्या स्क्रीनवर बघू शकता प्रवीण पाटील प्रोप्रायटर. आणि मागच्या वर्षी 2025 सालामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जो गोलंदाज ठरला होता प्रवीण पाटील, आपण आता स्क्रीनवर पाहू शकता. त्यांना अजूनही संधी आलेली नाही मला वाटतं त्यांना गोलंदाजी. मला वाटते महत्त्वपूर्ण सामन्यासाठी राखून ठेवण्यात आलं असेल मयूर यांनी त्याला. आणि विशेष असा सराव केलेला आहे त्यांनी. झेल म्हणजे कॅच प्रॅक्टिस भरपूर केली आहे, कारण पहिल्या दिवशी त्यांच्याकडनं एक चूक झाली होती. बघायचं आहे सलामीची जोडी मनीष पाटील आणि संदीप किनी सँडी सामना करतील. मयूर मांगेला आयकॉन वर्सेस आयकॉन, सँडी वर्सेस मयूर. सँडीच्या गोलंदाजीवर मयूरने हल्ला चढवला होता. तब्बल 27 धावा कुठल्या होत्या बघायचं आहे. पलटवार होणार
की कशा प्रकारे सामना करणार. गाव कप नारंगी गाव कप 2026 आजचा अंतिम दिवस आणि ज्या 3 दिवसामध्ये ज्या संघ मालकांनी जो सहकार्य केलेलं आहे, ज्या ग्रामस्थांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या मनापासून आभार. थोड्याच वेळा जेवणाची सुद्धा सोय होणार आहे, म्हणजे हे सुरू करण्यात येईल कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. आणि तो आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये आलाय. जहीरभाई यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. शुक्रिया रमेश सर. पहली गेंद मयूर लेकर तैयार. बहुत ही बेहतरीन जड़ में गेंद थी, वाइड यॉर्कर डालने का कोशिश मगर नाकाम. और वहां पर एक बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ नजर आया. क्योंकि दोस्तों लक्ष्य बड़ा है, जवाब देना होगा. ये सेकेंड सेमीफाइनल नंबर 2 आप देख रहे हैं. नारंगी प्रीमियर लीग गांव कप का थरार है और ये थरार में आप यहाँ पर जवाब मनीष पाटिल एक तरफ है, एक तरफ संदीप बाबा सैंडी. दोनों बल्लेबाजों के पास क्षमता है. उतना बड़ा अनुभव गेंदबाज जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी के जलवे अपने लिए किए हैं वो है मयूर मांगेला. अगली गेंद लेकर तैयार मनीष की लाती हुई ये गेंद ऑफ स्टंप पर वाइड या डालने की कोशिश मगर वाइड लाइन के थोड़ी सी बाहर गेंद. वाइड बॉल का इशारा. एक रन शुरुआत होती हुई टेबल लाइन की. यहाँ पर जवाब देना होगा क्योंकि दोस्तों पहले सेमीफाइनल का मुकाबला एक लाजवाब मुकाबला आपने देखे हैं. मगर दोस्तों ये नारंगी प्रीमियर लीग का गांव कब है, ये थरार है और ये थरार का ये दूसरा सेमीफाइनल की दूसरी इनिंग आप देख रहे हैं. क्योंकि टेबल 9 को यहाँ पर बड़े लक्ष्य का पीछा करना है, जवाब देना होगा. अगली गेंद मयूर लेकर तैयार. ऑन साइड पर गेंद को खेला मनीष पाटिल ने. गेंद मैदान से मिड विकेट क्षेत्र में जाती हुई जब तक देवेंद्र आकर गेंद को फील्ड करेंगे 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर. और इस 2 रन के साथ रन संख्या जाकर पहुंचती हुई 3 रनों पर मनीष पाटिल ने अपना खाता खोला है. टीम को पहुंचाया 3 रनों पर. सर जी नक्कीच मनीष पाटील 3 वरती खेळतोय, मात्र या ठिकाणी मोठी खेळी करावी लागणार आहे. जी खेळी नयनने आणि मयूरने साकारली आहे ती खेळी या ठिकाणी करावी लागणार आहे सँडी आणि मनीष याला. मात्र कशा पद्धतीने खेळ, कारण गोलंदाज मोठा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, जोरदार अपील झालंय आणि पंच त्या ठिकाणी निर्णय देतील. दरम्यान पंचने अपील फेटाळलंय. मात्र सुरक्षित मनीष आपण पाहतोय क्रीज मध्ये. आणि चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूने नकीज प्रमोद सर जी. अब लॉन्ग ऑन पर देवेंद्र खड़े हैं. यहाँ पर उनका ग्रुप है, उनके सभी दोस्त आए हैं और उन्होंने कहा है कि अगर वो देवेंद्र कैच को लेते हैं तो सीधे 200 रुपये का इनाम हर कैच में दिया जाएगा. एक बेहतरीन बड़ा मुकाबला, बिग फाइट है, बिग लड़त हमें देखने को मिल जाएगी. नक्कीच. आणि या ठिकाणी पारितोषिक सुद्धा आलंय. देवेंद्र उर्फ दास प्रत्येक कॅचसाठी हरामी मित्रमंडळ यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे. देवेंद्रसाठी पारितोषिक आहे. मयूरचा पुढचा चेंडू मनीष, मोठा फटका खेळायचा आहे. येतोय का नाही, या ठिकाणी चेंडू खाली ठेवलाय. मनीषला चेंडू समजलेला नाही. निर्धाव चेंडू, आणखी एक डॉट. वाकई में बेहतरीन गेंदबाजी मयूर द्वारा देखने को मिलती भी, क्योंकि बल्लेबाजों को अभी तक खुलने का मौका नहीं दे रहे हैं. अब बल्लेबाजों को खुलना होगा, लक्ष्य का पीछा करना होगा, तो बल्लेबाजों को खुलकर ये बल्लेबाजी के जलवे दिखाने होंगे. क्योंकि आपने गेंदबाजी की मगर वहां पर थोड़ी सी आखिरी ओवर जो रन आए ना उसका दबाव पेचर है, मगर वो क्षमता दोनों बल्लेबाजों के पास है. वो बल्लेबाजी के जलवे दिखाने के मनीष पाटिल एक तरफ नॉक शॉट पर हम देखें तो संदीप सैंडी है जिनके पास क्षमता है, जिन्होंने हर बार अपनी टीम के लिए बल्लेबाजी के जलवे बिगड़े. एक गांव के लिए खेला है. अगली गेंद मनीष गिलाती भी स्वीप कर दिया है गेंद को. गेंद फाइन लेग पर है, कोई खिलाड़ी के पास मौका नहीं बनेगा. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फर्रार. संख्या धावून ती 7 धावा आपण पाहतोय. बीन बाद 999 या संघाची. दोस्तों ये मुकाबला लंबा है, मगर एक गेंदबाजों को आपको टारगेट करना होगा, क्योंकि कोई टारगेट आपके साथ से बड़ा नहीं होता, मगर आइकॉन गेंदबाजी पर है. वहां पर आप देख रहे हैं मयूर मांगेला गेंदबाजी पर है, राइट नंबर से गेंदबाजी करने के तैयार. अब देख सकते हैं स्कोर 7 रन बने हैं.
आप कदमों का इस्तेमाल कर कर खेलने की कोशिश, मगर गेंद और बल्लेबाजी के कोई समाधान। देखिए वहाँ पर अंपायर ने वहाँ पर वाइड को नकार दिया, मगर वहाँ पर क्या ये डिसीजन आएगा हमारे पास? चर्चा होती है तो खर्चा भी ज़्यादा होता है। सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए, मगर वरना समय तय करेगा आपका क्या करना है। अभी भी मंजिलें बहुत दूर है। बात की जाए तो अभी भी 24 गेंदों में 69 रनों की दरकार है। 76 रनों का ये टारगेट है। गेंदबाजी पर गेंदबाज बदलते हुए नजर आएंगे। क्या बेहतरीन ये मुकाबला हमें देखने को मिलेगा। नारंगी प्रीमियर लीग का गांव कप 2026 एडिशन छठा है, मगर लाजवाब है, बेमिसाल है। क्योंकि दोस्तों ये तमाम 8 ओनरों ने ये तमाम खिलाड़ी को ऑक्शन के द्वारा लिया। हर खिलाड़ी को चुन कर इस टीम बनी है। और दोस्तों ये तमाम हम ओनरों का दिल के गहराई से इस्तकबाल करते हैं, तमाम हमारी नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानिब से, और तमाम नारंगी की ये गाँव कप की तमाम हमारी जनता, फिर इसके बाद हमारी तमाम नारंगी की तमाम ये जनताओं का भी, और उसके बाद हमारे तमाम स्पॉन्सर जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए बड़ा योगदान दिया। क्योंकि आप देख सकते हैं जिन्होंने आकर अपनी इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई है। रजनी दादा है, शरद दादा, ये तमाम व्यक्तियों ने इस टूर्नामेंट में हर दिन अपने कदमों को इस्तेमाल किया। और दोस्तों इस टूर्नामेंट की शोभा बढ़ी है, क्योंकि दोस्तों ये व्यक्ति बिना ये टूर्नामेंट अधूरा, मगर नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानी से ये गाँव का बेमिसाल हो रहा है। मगर दोस्तों अभी भी ये मुकाबला बैलेंसिंग है, कुछ नहीं है। 24 गेंदों में आपको सीमा 10 बड़े शॉट खेलने हैं प्रमोद सर जी। ये मुकाबला बनेगा, मगर क्षमता बल्लेबाज सैंडी के पास है, गेंदबाज के पास भी है। जिन्होंने हर साल गेंदबाजी का जलवा दिखाया वो देवेंद्र गेंदबाजी बनाते हुए नजर आ रहे हैं। नक्कीच पाठीमागच्या षटकामध्ये सँडी याला संधी मिळाली नव्हती. आता मात्र देवेंद्र याच्या प्रहार करण्याची संधी होती. लॉलीपॉप चेंडू होता, मात्र या ठिकाणी एक धाव पुढे दुसऱ्या प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी 2 धावा सुद्धा वेगाने पूर्ण झालेल्या आहेत. आणि जर बघितलं आपण तर देवेंद्र, चलिए रिव्यू लिया गया है अंपायर द्वारा। थर्ड अंपायर को बिजी करते हुए हमारे ऑफिशियल अंपायर। देखना होगा ये भीमा रही या फिर फ्री होगी। क्या ये मौका संदीप के लिए बनेगा? मगर मौका आया था, मौके को गवाया है, मगर क्या फिर से वो मौका इस मैदान पर दिया जाएगा? प्रमोद सर जी ये मुकाबला दोनों टीमों के लिए अहम है, क्योंकि सेमीफाइनल है। बहुत ही अहम मुकाबले नारंगी प्रीमियर लीग गांव कप। प्रमोद सर जी 8 हुनर से 8 टीमें थी, एक एक खिलाड़ी हर टीम में लाजवाब थे। मजा आया पहले दिन से। सोमवार से इस टूर्नामेंट की शुरुआत हुई, आज आप बुधवार देख रहे हैं, और ग्रैंड फाइनल थोड़ी देर में आएगा। मगर ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा, कौन वहां पर पप्ती वॉरियर्स टीम के साथ, कौन से टीम के साथ लड़ेगा, कौन सी टीम लड़ेगी, ये लाजवाब मुकाबला हमें देखने को मिल जाएगा। वो है नारंगी गांव कप 2026। प्रमोद सर जी ये मुकाबले में जी जान लगानी है, लड़नी है, क्योंकि दोस्तों कहते हैं ना, लड़े बिना जय जयकार होती नहीं, और कोशिश करने वाली की हार होती नहीं। नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. आता जब तक ना सफल हो चैन इनको त्यागो तुम, संघर्ष कर मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागेल आणि ते प्रयत्न मैदानामध्ये होताना पाहायला मिळतं आपल्याला दोन्ही संघामार्फत. मात्र या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागेल मयूर मांगेला याचं. आणि फेअर डिलिव्हरी, आणि फिर डिलीवरी आती हुई अंपायर, 18 अंपायर का निर्णय आता हुआ, ये 2 रन मिल जाएंगे, मगर 2 रन के साथ स्कोर खाते में बढ़ता हुआ 9 रनों पर। आणि नक्कीच या ठिकाणी फेअर डिलिव्हरी, फलंदाज ज्यावेळी फलंदाजी करतो तेव्हा तो थोडासा टान्स खाली होता, आणि त्यामुळे चेंडू कमरेच्या खालीच त्या ठिकाणी देवेंद्रचा पुढचा चेंडू सँडीसाठी मोठी फटके खेळायला सँडी याला. आता मात्र सँडी आक्रमक, उत्तुंग, लांबच लांब
चेंडू कावकोणा रिजनच्या वरून आलाय कणकणी षटकार. सुरुवात झाली आहे. पहिला षटकार आलाय. जेवढे दिले होते त्याच्या डबल वसूल करणार सँडी. त्या ठिकाणी आतापर्यंत तलवार मॅन होती, आता मात्र मॅन मधून बाहेर काढले आहे. आता सपासप वार करायला सुरुवात. मात्र हा वार पलटवार कसा झेलतोय देवेंद्र उर्फ दास पाहावं लागेल. सही का प्रमोद सर जी, इस मैदान पर अब पलटवार करना होगा क्योंकि संदीप सैंडी का बल्ला बोलता हुआ, क्योंकि दोस्तों ये मैदान हो या फिर मुंबई पालघर जिले के जितने मैदान है ना, ये बल्लेबाजों ने जरूरत पर अपने बल्लेबाजी के जलवे बिखरे, वो करना होगा, आज दिखाना होगा अपनी बल्लेबाजी का जलवा. दास गेंदबाजी पर है, मगर दोस्तों ये गेंदबाजी के जलवे भी बिखरना जानते हैं. देवेंद्र दास अगली गेंद फेंकने के तैयार. संदीप स्ट्राइक पर, फिर ऑन साइड पर हवाई सफर, गेंदबाज हक्का बक्का, गेंद सी मारे का बार षटकार. जी यहाँ मैदान पर जवाब मिलता हुआ नजर आ रहा है. कभी हमारी तो कभी तुम्हारी, बारी बारी सबकी बारी. ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से. संदीप सैंडी ने कहा है हमने गेंदबाजी की है, हमारी बल्लेबाजी अभी बाकी है. ठीक है दोस्तों, ये मैदान हमने कभी नहीं छोड़ा, ये मैदान पर हमने सराव भी किया है. बल्लेबाजी की जब जब जरूरत पड़ी है, नारंगी टीम हो, फिर वहां पर एक गांव के लिए हमने खेला है, ओपन के लिए खेला है. और सैंडी का बल्ला इस मैदान पर क्या पूरे वसई तालुका पालघर जिल्हा में बोला है. नक्कीच, आणि तो बोलवाला या ठिकाणी राहिलाय. सँडी याचा बॅक टू बॅक 2 षटकार. मात्र हॅट्रिक येते का बघावी लागेल. देवेंद्र कसं कमबॅक करतोय बघावं लागेल. सँडी मात्र आता आक्रमक षटक हाताळताना थोडीशी महागडे ठरले होते. मात्र आता फलंदाजीमध्ये जसा आपण उल्लेख केलाय तसा अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. येतोय का हॅट्रिकचा षटकार बघावं लागेल. देवेंद्र बाहेरच्या दिशेने पंच वळालेत. डगआउट मधून वाईट असा मोठा आवाज आलाय आणि या ठिकाणी एक अतिरिक्त धाव मिळेल. एका धावेने धाव संख्या पुढे सरकेला. 22 रन बने हैं. मंजिलें तो अभी भी दूर है, गहरा अंधेरा है, पहाड़ को चीर कर रास्ता बनाना होगा. मगर प्रमोद सर जी यहाँ पर बात कीजिए तो 6ठा साल है, मगर 5 साल में देवेंद्र ने भी गेंदबाजी के जलवे इस मैदान पर दिखाए हैं. नक्कीच जहीर भाई, जर आपण पाठीमागच्या फर्स्ट इनिंगचं जर बघितलं तर त्या ठिकाणी 22 धावा 2 षटकामध्ये होत्या. या ठिकाणी दुसऱ्या षटक प्रगतीमध्ये वार्ता असताना पुन्हा ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या ठिकाणी चुकी नाही आहे आणि सरळ या ठिकाणी बॅक टू डगआउट. सँडी गॉन. तो तुका प्रमोद सर जी, इस मैदान पर रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, क्योंकि दोस्तों ये गांव कब है, लाजवाब है, बेमिसाल है. क्योंकि प्रमोद सर जी इस मैदान पर अब जवाब, मैंने कहा ना ये गेंदबाज ने 5 साल में अपनी गेंदबाजी के जलवे बिखरे. देवेंद्र थे वहां पर, उन्होंने कहा 2 सिक्सर आए, मगर मयूर ने खरान बनती थी. जो बड़ा गेंदबाज जाकर जब समझाता है ना, तो वो गेंदबाजी का जलवा हमें देखने को मिलता हुआ नजर आया. नक्कीच देवेंद्र उर्फ दास. आता मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक दास यांनी केलेला आहे. क्योंकि प्रमोद सर जी आप ये मुकाबला खामोश ही है. जैसे सैंडी का विकेट गया है प्रमोद सर जी, ये मुकाबले में देखिए मैदान पर क्या शांत है, मगर क्या ये मैदान पर अब दोस्ता बल्लेबाज भी मैदान पर गया है. आरामी मित्रमंडळ याचे ऍडमिन आहेत करण मांगेला, यांच्याकडून दास साठी प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दास साठी संधी आहे. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं करण मांगेला यांच्याकडून पारितोषिक लावलं गेलं आहे. मात्र या ठिकाणी आता पुन्हा एकदा हरीश स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय आपल्याला. नवीन फलंदाज हरीश कशा पद्धतीने योगदान देतोय संघासाठी, कारण आता या ठिकाणी करू आणि मरुस्थिती आहे. काली उल्लेख झाला होता की डू ऑर डाय मॅच आहे, एकदम टाइड, मात्र करावी लागणार आहे तुम्हाला फाइट. सही का प्रमोद सर जी, फाइट करनी होगी, लड़ना होगा.
हरीश की अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेला, गैप में गेंद जा रही है, स्कॉलर पर खिलाड़ी नहीं है, वहां पर गेंद को रोकने में नाकाम, जाते साथ बल्ला खोला है, गेंद को झुमाया है, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। प्रमोद सर जी यहाँ पर डीजे ऑपरेटर ने बजाया जान ले लो, मगर किसकी कौन जान लेगा, गेंदबाज या फिर बल्लेबाज। यहाँ पर मुकाबला लाजवाब है, बेमिसाल है, अब तो लड़ना ही होगा क्योंकि ये दूसरा ओवर चल रहा है और 4 गेंदों का खेल ही मैदान पर पूरा हुआ है। अभी भी मंजिलें दूर है, घेरान दे रहा है, मगर 1-2 गेंदें बैकअप करनी होगी गेंदबाजों को, मगर बल्लेबाज हारी जाते साथ ही मैदान को झुमाया, गेंद को फेंका है बाउंड्री लाइन के बाहर। फिर मिड ऑफ के ऊपर से हारिश बोल रहे हम हैं, सैंडी गए तो क्या हुआ, मैं हूं ना, कमांड डीजे राज। जर जैनभाई आपण बघितलं तर या षटकामध्ये जवळजवळ 23 धावा खर्च झाल्यात, 23 धावा खर्च झाल्यात। 30 रन बने हैं प्रमोद सर जी, ये मुकाबला अभी भी बैलेंसिंग पर है। 76 रनों का जो टारगेट है ना, अभी भी यहाँ पर 46 रनों की दरकार है, मगर वहां पर आपके हमें वहां चर्चा हो रही है ना प्रमोद सर जी, क्या प्रवीण बाबू मैदान के अंदर गेंदबाजी में दिखेंगे, क्योंकि एक पिछले साल के गेंदबाज में हीरो रहे थे, इस गांव कप का बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट था, मगर क्या प्रवीण के लिए चर्चा हुई है कौन से गेंदबाजों को लाया जाएगा, मगर वहां पर नयन टांडेल भी गेंदबाजी के लिए है, प्रवीण भी है, मगर किसे चुना जाएगा। 18 चेंडू का खेल आना बाकी है, गेरा यहाँ पर 18 गेंदे 46 रनों की दरकार है प्रमोद सर जी, मुकाबला लंबा है, मगर वहां पर हरीश बोल रहे हैं टीम को क्या मैं हूं ना, सैंडी गई तो क्या हुआ, मगर आप मनीष को अपना घेर बदलना होगा, गेंद को आसमान दिखाना होगा। नक्कीच मनीषला आपला गेम या ठिकाणी चेंज करावा लागणार आहे आणि तो मनीष या ठिकाणी जो त्याचा नॅचरल गेम आहे तो या ठिकाणी येतोय का बघावा लागेल। कारण आता मात्र गोलंदाजीवर मार्क होती पाहतोय आपण नयन तांडेल ज्यानं फलंदाजीमध्ये 25 धावांची खेळी साकारली होती वैयक्तिक, आता मात्र या ठिकाणी पुन्हा संधी मिळाली आहे गोलंदाजीसाठी, गोलंदाजीमध्ये जलवा करावा लागणार आहे, कारण दास अतिशय सुंदर गोलंदाजी पाठीमागे राहिली होती, मात्र याच्यामध्ये थोडेसे कमी पडले, प्रहार झाले, सँडी याने आक्रमकपणा केला आणि ते सातत्य हरीश यांनी चालू ठेवलं, बॅक टू बॅक 2 चौकार, 23 धावा खर्च केल्यात दास याने षटकामध्ये, मात्र कमबॅक करतोय का नयन हे बघावं लागेल। सही कहा प्रमोद सर जी, यहाँ पर नयन ने बल्लेबाजी के तो जलवे दिखाए हैं, आप वहां पर गेंदबाजी में जलवे दिखाने होंगे, कप्तान ने भरोसा रखा है क्योंकि मुकाबला अभी भी लंबा है, क्योंकि 18 गेंदों में 46 रनों की दरकार है, मंजिलें दूर है, घेरान दे रहा है, मगर ये ओवर है ना तय करेगा प्रमोद सर जी, अगर इस ओवर में 15 से 20 रन बन गए तो ये मुकाबला टेबल 9 इस मैदान पर अपनी ताकत आजमाते हुए नजर आ जाएंगे। नक्कीच आणि या ठिकाणी नयन मागेला पुन्हा एकदा मनीष साठी सज्ज, मनीष कशा पद्धतीने प्रहार करतोय पाहूया। आता मात्र या ठिकाणी मनीष आक्रमक होतोय का, पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने लाईन लेन पहिल्या चेंडूवरती थोडासा दबाव, थोडासा प्रेशर नयन वरती पाहायला मिळत आहे, पहिला चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला, पहिला चेंडू आणि एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते, एका धावेने धाव संख्या पुढे सरते 33 धाव संख्येवरती 31-31। पुन्हा एकदा 30 लाईन 30 दिशा पाहायला मिळाली, थोडासा दबाव वाढताना दिसतोय आणि तो दबाव कोणी वाढवलाय तर नक्कीच या ठिकाणी पाहायला लागेल नॉन स्ट्राईकचा फलंदाज हरीश याने तो दबाव या ठिकाणी क्रिएट केलाय। पुन्हा एकदा नाही, पुढचा चेंडू मनीषसाठी, पुन्हा आणि या ठिकाणी व्हाईटची हॅट्रिक। काय चाललंय मैदानामध्ये, एक तेरी तो एक मेरी। नक्कीच आता मात्र या ठिकाणी बघितलं अनबिटेबल 3-9 डगआउट मधून मोठा आवाज येतोय जहीर भाई। सही कहा प्रमोद सर जी, मैंने कहा ना ये मुकाबला अभी भी लंबा है, मगर यहाँ पर बल्लेबाजों पर गेंदबाजों पर दबाव है, क्योंकि प्रमोद सर जी यहाँ मैदान पर अपने बल्लेबाजी की है, आप 3 लगातार वाइड आए हैं, ये मुकाबले में अभी भी 43 रनों की दरकार है, 18 गेंदों का खेलना बाकी है, मुकाबला अभी थोड़ा लंबा। मैंने कहा कि इस ओवर में 15 से 20 रन बनेंगे तो टेबल 9 इस मैदान पर हावी होती हुई नजर आएगी। 18 चेंडू है, 43 धावांत आव्हान, बाबू
जिन्होंने इस मैदान पर अपने 5वें एडिशन में बेस्ट बॉलर का अवार्ड लिया था, उनका क्राम मंत्र आप कितना फायदेमंद होगा प्रमोद सर जी? नक्की नक्कीच. आणि अनुभव या ठिकाणी दिला गेलाय, कानमंत्र दिला गेलाय. पुन्हा एकदा बाहेर एक आणखी चेंडू अतिरिक्त. जबरदस्त प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतं नयन याच्यावरती. चौथा चेंडू या ठिकाणी वाईड आलेला आहे. प्रमोद सर जी, बात की जाए तो सैंडी ने वहां पर नो वाइट की शुरुआत की, वहां पर से वो मैच थोड़ा सा मयूर ने खुला कर दिया था अपने लिए बल्लेबाजी करके हुआ, मगर यहाँ पर मुकाबले में आपको यहाँ पर डिफेंड करने हो रन, तो आप बल्लेबाजों पर प्रेशर बना रहे हैं या आप पर प्रेशर ले रहे हैं, मगर आप पर दबाव है, बल्लेबाजों पर भी दबाव है. ये दबाव को आप हटाना होगा, गेंदबाजी के जलवे विकेट टू विकेट करना होगा. कहते हैं ना, जब प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 2 पर आ रही है तो दिशाई से भटके तो पड़ेंगे आपको फटके. नक्की नक्कीच. आणि जर म्हणजे बघितलं आपण सँडीनं 27 धावांची ते षटक हाताळलं होतं. मात्र आता जर बघितलं आपण देवेंद्र याचं 23 धावांचं षटक आणि हे येणारे 4 चेंडू, म्हणजे हे 4 वाईट जर मिळून झालं तर 27 धावा झाल्या आहेत. म्हणजे ते षटक जे आहे ते षटक या ठिकाणी आपल्याला कुठेतरी कव्हर होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा त्याच दिशेने 5वा चेंडू आलाय. 5वा चेंडू वाईट आणि मात्र या ठिकाणी 6वा चेंडू वाईट येऊन हे षटक पूर्ण होतंय का वाईटचं तेही बघावं लागेल. क्या है, बेहतरीन मुकाबला चल रहा है, मगर दोस्तों वाइट का सिलसिला मैदान पर जारी है. आपने बल्लेबाजी की, आपका बल्लेबाजी का जलवा हुआ. मयूर ने बल्लेबाजी 43 रनों की, आपने 25 रन जोड़े, मगर क्या ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा, इंतजार हमारी तमाम नारंगी जनता को है. डीबीएन मीडिया पे तमाम जनता हमें सुन रही है, देख रही है, वो तमाम जनताओं के लिए सुंदर सा सामना बात है. हाँ प्रेशर आए, हाँ दबाव आए, क्योंकि दोस्तों जब बड़े मुकाबले होते हैं ना, उसका दबाव प्रेशर बहुत बड़ा होता है प्रमोद सर जी. नक्कीच मोठा सामना आहे, हाय व्होल्टेज सामना आहे, तेवढं प्रेशर आहे. आलाय ऑन साइडला फटका, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याने टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर मनीषचा खेळ. गॉन. या फटक्याची गरज होती का? मनीषाला बॅट ओपन करण्याची गरज नव्हती, कारण 5 चेंडू या ठिकाणी आले होते. या चेंडूवरती जरी एक धाव घेतली असती तर या ठिकाणी देवेंद्र ने क्या लिया है प्रमोद सर जी? करण मांगेला सर जी की तरफ से 200 रुपए का इनाम आया है. देवेंद्र उर्फ दास याला प्रत्येक कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं. हरामी ग्रुपचे करण मांगेले यांच्याकडून. मात्र या ठिकाणी आता ते लागू झालंय. झेल टिपलाय, सुरेख झेल टिपलाय, उंच होता मात्र जज केलं स्वतःला आणि त्या ठिकाणी सुरक्षित झेल. आता मात्र कोण आलाय? योगेश घरत मैदानामध्ये पाहायला मिळतंय आपल्याला. मात्र या ठिकाणी अनुभव पण आला लागणार आहे. सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे, 50-50 आहे. जर बघितलं आपण अर्धा पल्ला पार झालाय, अर्धा पल्ला पार करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी 50% खेळ झालाय, 50% खेळ करायचा आहे. मात्र ते मोठे फटके येणं गरजेचं आहे. हरीशला स्ट्राईक टाकण्याची संधी मिळते का योगेश मार्फत, की स्वतः योगेश आक्रमक होतोय? नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. एक मोठी खेळी कोणातरी करावी लागणार. जी खेळी मयूरने साकारली होती, जी खेळी नयनने साकारली होती, ती खेळी या ठिकाणी मैदानामध्ये करावी लागणार आहे. योगेश आणि हरीशला आता थोडासा हलकासा बदल केला आहे. नक्कीच या ठिकाणी देवेंद्र याला जर बघितलं आपण तर लॉन्ग ऑफ आणलंय. सही कहा आपने प्रमोद सर जी, इस मैदान पर लड़ेंगे क्योंकि वह 76 रनों का टारगेट है. मंजिलें दूर है, मगर आप बल्लेबाजी के लिए अनुभव खिलाड़ी मैदान के अंदर, जिन्होंने बहुत साल अपने क्रिकेट के लिए दिए. ऑफ स्टंप पर जाकर गेंद और बैकफुट पर जाकर गेंद को खेलना चाहते थे. अब नयन ने टप्पा पकड़ा है, वो गेंदबाजी करनी होगी. 16 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और 16 गेंदों में 41 रनों की दरकार है. सामना अजूनही लांब आहे. 16 चेंडू 41 धावा. पुढचा चेंडू नयनचा योग्यसाठी येतोय. शॉर्ट चेंडू होता, बॅकफुटला गेला चेंडूला दिशा दिली आहे पॉईंटच्या दिशेने. चेंडू जातो डीप पॉईंटला, क्षेत्रशोईपर्यंत एक धाव पूर्ण होती. फिकीपर्यंत 2 धावा अंकित केला जातील का? चांगली रन विकेट आपण पाहतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्येला अंकावरणी धाव संख्या 37, 37 धावा आपण पाहतोय. प्रमोद सरजी, हा सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे. चेंडू अजूनही बाकी आहेत, आपण पाहतो ती 15 चेंडू मध्ये करायचे आहेत 39 धावा. 15 चेंडू 39 धावांचं आव्हान. ऑन साईडला चेंडू
मिड विकेट क्षेत्राबद्दल ट्रॅव्हल होतोय. मयूर चेंडूला अडवतोय. एक धाव पूर्ण केली जाते. एक धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या धावून पद्धती 38 धावा झाल्यात. 38 धावा करायच्यात. 38 धावा झाल्यात. 38 धावा करायच्या आहेत आणि नक्कीच या ठिकाणी योगेश गरज यांच्यासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारांसाठी एलपी कॅन या ठिकाणी नरेश यांच्याकडून घोषित झाले. नरेश भाई यांच्याकडून घोषित झालंय. प्रत्येक चलिए दोस्तों, षटकारांसाठी आइए। प्रमोद सर जी देखिए क्या क्या इनाम भी है यहाँ पर। अगर क्योंकि अगर योगेश सिक्सर लगाएंगे तो उनको लिए एक बेहतरीन कारण गाव कपाय गाव कपाय अशी बक्षिसे या ठिकाणी लागणार. कारण सगळे आपलेच खेळाडू आहेत आणि आपल्या खेळाडूंना या ठिकाणी एनकरेज करण्यासाठी, स्फूर्ती देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच या ठिकाणी अशा पद्धतीचे बक्षीस. आता मात्र या ठिकाणी हरीश कसा प्रहार करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती चौकार मारले होते. ओहो, फटका फसलाय. मात्र क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि या ठिकाणी काय होतंय. ओहो, काय क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. संतोष उर्फ बंधू यांच्या मार्फत थोडी ताकद कमी पडली. मात्र या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. म्हणजे जवळजवळ षटकार या ठिकाणी नोंदणी झाला होता. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सीमा रेषेजवळ. कौतुक करायला कर्णधार कसा असावा याचं एक जागतं उदाहरण पाहायला मिळतंय. प्रमोद सर जी ये अपने टीम के लिए जा नहीं मुकाबला रुकाया है। क्या वो गेंद जा रही थी, आवाज दिया था कि ये गेंद कैच बनेगी, मगर वहां पर संतोष बंधु ने कहा कि ये गेंद को मैं सेव करूंगा, मेरे टीम के लिए मुझे कैच नहीं चाहिए, विकेट नहीं चाहिए, रन सेव होंगे उतना दबाव वो बल्लेबाजों पर होता हुआ नजर आया। नक्की आणि 4 धावा वाचवल्यात संघासाठी. खूप मोठं योगदान. या 4 धावा खूप मोठ्या सांगून जातात. दरम्यान पुढचा ऑन साइडला. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा संधी आहे. तरीही चेंडू देवेंद्रच्या हाताला चाटून चेंडू ऑन द रब आलाय. कणकणीत षटकार. सोळा मध्ये 30 ची जरूरत आहे आणि 12-30 12-30, चेंडू 30 12-30. धावांची गरज आहे. मित्रांनो कुठे जाऊ नका. हा नारंगीचा गाव का आपण पाहतोय. नारंगी प्रीमियर लीगचा थरार पाहतोय. हा थरार आहे मित्रांनो. सेमी फायनलचा दबाव आहे, प्रेशर आहे. कुठे जाऊ नका. पहादरा नारंगी गाव कपचा थरार. येऊया आपण एक डीजे नंतर. 12 चेंडू 30 धावांकडे. कमान डीजे राज. डोनेट किया जाएगा गेंदबाजी के लिए, करना होगा क्योंकि पहले साल इससे 5वें साल के वो बेहतरीन बेसबॉलर है। क्योंकि गेंदबाजी में अभी तक उन्होंने को गेंदबाजी के लिए वापरा नहीं गया है, मगर चर्चा हो रही है किसे गेंदबाजी पर लाया जाए। ये 30 रन डिफेंड करने होंगे ना, ये ओवर तय करेगा ये मुकाबला कहाँ जाएगा, 999 या फिर नितिन योद्धा के पक्ष में जाएगा ये मुकाबला। राखून ठेवलंय. शेवटच्या षटकासाठी कदाचित मला वाटतं या ठिकाणी राखून ठेवलंय. आणि नक्कीच प्रवीण पाटील या ठिकाणी जर गोलसाठी येत आहेत बाबू, तर हरामी ग्रुप मित्रमंडळाकडून प्रत्येक चेंडू जयेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेश भाई, जर विचार केला आपण 12 चेंडू फेस करायचे आहे, 12 चेंडू मध्ये 30ची खेळी करायची आहे. 12 चेंडू 30ची खेळी नाही बघायची. तुम्हाला हे बघायचं आहे की प्रत्येक षटकामध्ये आपल्याला कितीचं टार्गेट सेट करायचं आहे. या षटकामध्ये जर आपण साधारण 15 ते 20 धावा या ठिकाणी आपल्याला करण्यासाठी सुलभ होत आहे, तर त्यासाठी उरलेल्या षटकामध्ये 7 चेंडू 10 धावांचं टार्गेट आपण सहज क्रॉस करू शकतो. म्हणजे आपल्याला 12 चेंडू 30चं समीकरण नाही बघायचं आहे. आपण या षटकामध्ये जास्तीत जास्त किती धावा गोळा करणार हे आपलं टार्गेट सेट करायचं आहे. नक्कीच प्रमोद सर, हा नारंगीचा मैदान आहे. या खेळामध्ये कधी काय होणार ना, कोणी काही सांगू शकत नाही. 12 चेंडू 30 धावा. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. केतन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या दिवशी काय गोलंदाजी केली होती, 30 गोलंदाजीचा थरार या मैदानात दाखवायचा आहे. आणि आपण स्ट्राईकला कोणाला पाहतोय, योगेश याला पाहतोय, नॉनस्ट्राईकला हरीश याला पाहतोय. सुंदर अशी फलंदाजी हरीशने केली आहे. पाहूया किती धावा. आता 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. केतन किती धावा आपल्या संघासाठी थांबवतोय, किती धावांचं आव्हान इस मैदान पर रखे जाएंगे. क्या मुकाबला चलता हुआ, कभी इधर तो कभी उधर. पहिला चेंडू केतन याचा. हो, अतिशय सुरेख या ठिकाणी समोर ठेवण्याचा प्रयत्न. असा एक वेळ वाटला होता की चेंडू फुलर लेनचा होऊ शकतो काय,
परंतु नाही या ठिकाणी स्विंग अँड मिस पाहायला मिळालं आहे. आणि हीच खासियत आहे केतन याला कशासाठी राखून ठेवला होता. कारण असं म्हणतात की क्रिकेटमध्ये नेहमी सेकंड लास्ट ओव्हर ही अतिशय महत्त्वाची असते आणि ती सेकंड लास्ट ओव्हर हाताळण्यासाठी केतन एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. परंतु या ठिकाणी हार म्हणून जमणार नाही आहे. जर आपण बघितला तर योगेश घरात अजूनही स्ट्राईक वरती आहे आणि हरीश एक प्रहार करताना पाहायला मिळतो आपल्याला. केतन याचा पुढचा चेंडू फुलरलेनचा चेंडू होता. या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षण गचाळ होत आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र बॅकअप चांगला आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतील. झहीर भाई 10 गेंदे 28 रनों की दरकार, 10 चेंडू 28. मित्रांनो, नारंगी गाव कप आपल्याला ही सामन्याची फलंदाजी आवडली असेल. दोन्ही संघासाठी एकदा टाळ्या वाजवा. काय गाव कप आपल्याला पाहायला भेटतोय. सेमी फायनल नंबर 2 आपण पाहतोय. बंटी की तरफ से 200 रुपए का इनाम आया. बंटी बाड़े ठीक है दोस्तों, प्रवीण पाटिल के लिए आया इनाम. कैश को पकड़ना होगा तो डाई लगानी होगी, सुर लगानी होगी. मगर दोस्तों ये मुकाबला बढ़ता हुआ लाजवाब बेमिसाल है. ये गांव कप का थरार है क्योंकि दोस्तों साल में एक बार है मगर माशाअल्लाह है, लाजवाब है प्रमोद सर. नक्की आणि अझीर भाई तिसरा चेंडू आहे, निर्णायक चेंडू आहे. योगेश घरत यांना गॅप शोधावा लागेल, संधी शोधावी लागेल. तुम्हाला सहजासहजी फटके येणार नाही. फटक्यासाठी जागा बनवावी लागेल आणि ती जागा बनवली जाते की योगेश मार्फत बघावी लागेल. सरसावलेच पुढे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि या ठिकाणी आता मात्र चुकी नाही आहे. झेलबाद बॅक टू डगआउट. योगेश घरत गॉन. खामोशी थी मगर मयूर के हाथ कहां पर थे, गले पर थे मयूर के हाथ के. क्या पकड़ेगा ये खिलाड़ी, मैच में लेकर आएगा. अभी भी मुकाबला समाप्त नहीं हुआ है. सनी के पास क्षमता है, करना होगा क्योंकि 9 गेंदे 28 रनों की दरकार है. 9 चेंडू 28 धावांची गरज. प्रमोद सर, सामना रंगतदार होता है. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा क्योंकि ये गांव कप है, नारंगी प्रीमियर लीग का थरार है, एनपीएल का सीजन 6 है. मगर किसके लिए लाजवाब होगा. नक्कीच 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. मात्र झहीरभाई या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक जो सेट बॅट्समन आहे, जो आक्रमकता दाखवतोय, तो नॉन स्ट्राईकला राखून ठेवलाय. म्हणजे जर आपण बघितलं नितीन होते संघाची स्ट्रॅटेजी काय आहे तर जास्तीत जास्त आपण जर बघितलं तर हरीश याला नॉन स्ट्राईकला ठेवणं गरजेचं आहे आणि ती स्ट्रॅटेजी आपल्याला या ठिकाणी कामेंद्र पाहिल्यामध्ये पहिल्या 3 चेंडू होती. केतन याने अतिशय सुरेख 3 चेंडू हाताळलेत. पहिला चेंडू डॉट हाताळलाय. त्यानंतर जर बघितलं आपण तर योगेश घरत यांना जकडून ठेवलं होतं ना. आता जर बघितलं आपण तर योगेश घरत पुन्हा एकदा बाद झालेत आणि नक्कीच ती खेळी जी आहे ती स्ट्रॅटेजी आहे. जास्तीत जास्त जर हरीश पाटील नॉन स्ट्राईक एंडला राहिले तर अनबिटेबल संघ थोडासा अडचणीत येऊ शकतो. पण जास्तीत जास्त स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न केला तर आव्हान मात्र सोपं व्हायला वेळ लागणार नाही. झहीर भाई सही का प्रमोद सर जी. यहाँ पर हमारे मेहमान भी इस मैच का आनंद ले रहे हैं. अगली गेंद सनी खेल के तैयार और बेहतरीन गेंद. वहां पर अब रनआउट का मौका बन जाएगा. सनी को लौटना होगा. यहां पर देखना होगा कौन जाएगा, क्या होगा क्या नहीं होगा ये हम बार सोचेंगे. मगर चलेंगे हमारे रा डीजे के पास, एक सुनेंगे संगीत. और मुकाबले में आया है थरार, क्रिकेट में आया है ट्विस्ट कहानी का मुकाबला. कमांडी जरा धावांची गरज आहे क्योंकि वहां पर केतन ने गेंदबाजी का जलवा बिक रहा है. कप्तान ने भरोसा दिया था, वो भरोसे पर खरे उतरे. मगर हरीश अब स्ट्राईक पर गए. 2 चेंडू आहेत ना, हे खूप महत्वाचे आहेत. हा सामना कुठे जाणार कुठे नाही जाणार, हा 2 चेंडू करवणार आहेत. क्या ईस्ट या वेस्ट या फिर 999 या फिर नितीन योद्धा. नक्कीच अतिशय कौतुक करावं लागेल. केतन याचा काय कमबॅक आहे आणि झहीरभाई कुठे चुकलंय, काय चुकलंय पाहावं लागेल. कारण नॉन स्ट्राईक एंडला हरीश सारखा खेळाडू या ठिकाणी बाद झाला. प्रत्येक जण येतोय, मोठा फटका मारला जातोय आणि जर आपण बघितलं तर त्यामुळे विकेट बाद होत आहेत आणि स्ट्राईक मात्र या ठिकाणी रोटेट होते आणि नवीन येणारे खेळाडू पुन्हा एकदा त्याच दिशेने आपल्याला परताना पाहायला मिळतोय. मनीष न्यूबाटर मैदान पर गए हैं मगर प्रमोद सर ये 8 गेंदे हैं ना, जिसमें से ये 2 गेंदे तय करेगी ये मुकाबला क्योंकि आखिरी ओवर किसके ऊपर दबावदारी दी जाएगी, कौन सी गेंदबाज आखिरी ओवर लेकर आएंगे
क्या प्रवीण बाबू को हैंड किया जाएगा, फिर दूसरे गेंदबाजों को कप्तान लेकर आएंगे, ये आने वाला समय तय करेगा। मगर 8 गेंदों में ये 2 गेंदें हैं ना, ये तय करने वाली ये मुकाबले की। नक्की नक्कीच आणि पाठीमागच्या वर्षाचे चांगले गोलंदाज राहिलेले आहेत प्रवीण उर्फ बाबू. आणि या ठिकाणी आता मात्र पाहूया हरीश पुन्हा स्ट्राईकला आलाय. हरीश स्ट्राईकला आलाय, मोठा फटका मारायचा आहे, मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव विसावलाय. विपुल पाटील यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. नयन आणि बाबू यांनी जर झेल टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक झेलसाठी 200 रुपये आहे. आणि जर शेवटच्या षटकामध्ये तो शेवटच्या वर्षाचा ज्याने थर्ड अंपायर रेफर केलाय, बॅटर थर्ड अंपायर आहे, रिव्ह्यू घेतलाय. आणि या ठिकाणी वाईड नक्कीच आमचे तिसरे पंच. परंतु या ठिकाणी बक्षीस येते. विपुल पाटील यांच्याकडून बक्षीस आलंय, प्रवीणसाठी बक्षीस आहे. जर शेवटचं षटक हाताळतात तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे, कारण भरवसा आहे. इफुल आमचे समालोचक आहेत मित्र, चांगले अंडर बॉक्स आणि ओपन चांगली टुर्नामेंट कव्हर करतात आहे. धनंजय पाटील आहेत. सुंदरसा सामना आपण पाहतोय का हा वाईट येणार, 7-8-27 येणार, 7-28 येणार. सामना कुठे जाऊन थांबणार आहे? प्रेशर आहे, दबाव आहे मित्रांनो, का सेमीफायनलचा. चला थर्ड अंपायर या निर्णय देण्यासाठी त्वरित या. एक सुंदर सा सामना अपन पाता है. अगर ये वाइट हो गया तो फिर 8-27 आएगा, अगर वाइट नहीं होगा तो 7-28 होगा. ये मुकाबला दिल थाम के मेरे दोस्त. पिक्चर ऑन है, क्योंकि कहा था ना वो आगाज चल रहा है, अंजाम आना बाकी है प्रमोद सर. ये तो सिर्फ झांकरी है, असली पिक्चर इसके बाद आना बाकी है, क्योंकि हमारे तमाम मेहमान, तमाम नारंगी जनता देख रही है. थोड़ी देर में ये थर्ड अंपायर हमारे तक निर्णय देंगे तो हम हमारे ऑफिशियल अंपायर तक पहुंचाएंगे. और प्रमोद सर जी, तमाम मेहमान जिन्होंने इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई, आने के बाद इंजॉय, और इसके बाद क्या आज का थरार था कि सेमीफाइनल, और सेमीफाइनल के बाद ये दूसरा सेमीफाइनल भी थरार हमें देखने को मिल रहा है. इसके बाद में फाइनल भी वही अंदाज में देखने को मिल जाए. निर्णय आना बाकी है. सेफ आहे, सेफ आहे. इथं फेल डिलिव्हरी. चला 7 चेंडू 28 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक आहे. मनीषकडे पाहूया, षटकार येतोय का मनीषच्या बॅटने. गोलंदाजी आपण पाहतोय, केतन गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी केली आतापर्यंत केतननी. 2 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय. पाहूया हा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय मनीष. अगली गेंद ड्राईव्ह केलाय. चेंडू येतो लॉंग रिझन मध्ये, क्षेत्रक्षेत्रापर्यंत एकच धाव पूर्ण होते. 6 चेंडू 27 धावांची गरज आहे. कुठे जाऊ नका मित्रांनो. डीबीएन लाईव्ह मीडिया पाहत राहा. नारंगी प्रीमियर लीग गाव कपचा थरार. येणाऱ्या 6 चेंडू आहेत, 27 धावा आहेत. प्रमोद सर काय गोलंदाजीवर प्रवीण बाबू येणार का? तिथपर्यंत आम्ही जाऊया राटीजेकडे आणि येऊया या सामन्याकडे. राजला थांबवतोय. प्रवीण बाबूसाठी पुन्हा एकदा बक्षीस आलंय. जर या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विपुल पाटील यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आहे. क्या बात है दोस्तों, ये मैच ऑन है, चर्चा हो रही है. मगर दोस्तों ये चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा, क्योंकि ये मुकाबला बड़ा है. सेमीफाइनल नंबर 2 अपन पाता है. तमाम हमारी जनता आज, प्रमोद सर जी, आज एक बात अपन ये भी गौर कर सकते हैं. मंडे को हमने देखा, मंगलवार को देखा, मगर आज बुधवार है और फाइनल डे में ये तमाम जनता इस मैदान पर आकर इस टूर्नामेंट को साबित करती हुई कि गांव कब भी इस मैदान पर लाजवाब हो सकता है. क्या कहना चाहेंगे प्रमोद सर? नए नए हैं गेंदबाजी पर. आप क्या ये मुकाबला कहां जाएगा, कहां नहीं जाएगा? मगर प्रमोद सर जी, येणारे हे 3 चेंडू आहे ना, खूप तय करणार आहेत का सामना टेबल 9 या नितीन योद्धा. 6-27 चा सामना आहे. 3 चेंडू नये का कसे टाकतोय, कशी फलंदाजी मनीष करतोय ते आपण पाहूया. म्हणजे हे 3 चेंडू आहेत ना, खूप निर्णायक आहेत दोन्ही संघासाठी. आज बाबू एक भी ओवर नहीं फेंक पाए, कल भी एक भी ओवर नहीं देखे थे, मगर वहां पर कुछ कप्तान की सोच अलग होगी. मगर दोस्तों ये मुकाबला दोनों टीमों के लिए अहम है. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. प्रेक्षकांना जोरदार दोन्ही संघासाठी एकदा टाळ्या वाजवा. 6 चेंडू 27 धावा. येणार हे 3 चेंडू खूप निर्णायक दोन्ही संघासाठी. 6 चेंडू 27 समीकरण. पहिला चेंडू नयनच्या हातामध्ये. पाठीमागच्या षटकामध्ये 5 चेंडू वाईड हाताळले होते, मात्र ऑन साईडला मोठा फटका खेळला. क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली आलाय. या ठिकाणी 1 धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी सफल, पण 1-1, 2-2 धावाने नाही होणार.
तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार. गोलंदाजावरती दबाव निर्माण करावा लागेल. मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज लाईन लेंथ चेंज करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा फलंदाजीला होईल. चलिए, प्रमोद सर जी, अगर हरीश ने बल्लेबाजी में अगर एक सिक्सर लगाया तो एक बियर मिलेगी उन्हें, मगर क्या अब किंगफिशर दी जाएगी? चलिए देखना होगा मनीष। 5 गेंदे 25 रनों की दरकार है, मैच ऑन है, ये यहां पर लड़ना होगा, विकेट के लिए भी इनाम है। आउट साइड पर गेंद को खेला है संतोष बंधु, वहां पर जब तक गेंद को फील कर पाएंगे 1 रन पूरा होता हुआ। आप 4 में 4 बड़े शॉट लगाने हैं, मगर क्या यहां पर नयन करने देंगे? बल्लेबाज करेंगे। आज हीरो बनने का मौका है, खलनायक नायक बनने के मौके हैं, बार बार आते नहीं, गांव कब साल में एक बार है प्रमोद सर, मगर ये मौका आ रही है यहां पर कहे तो मनीष के पास आया है। हीरो बनेंगे, खलनायक कौन बनेगा, नायक बनेगा कौन? नक्कीच नक्कीच मनीषाला सुद्धा बक्षीस आलेलं आहे. षटकार आला तर त्यालाही या ठिकाणी किंगफिशर असं सांगितलं गेलंय. मात्र काय असेल ते नंतर ठरवेल. स्वप्नील पाटील यांनी या ठिकाणी सांगितलंय तुला किंगफिशर देणार, मग ते नंतर ठरेल की अरे कशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलं प्रमोद जाईल. सर, बाबू के लिए तो और भी इनाम है। क्या अगर डाई लगाकर गेंद उनके पास आई, कैच पकड़ा तो 500 रुपए इफुल पाटिल सर जी की तरफ से दिए जाएंगे। क्या मैच में चल रहा है, ये नारंगी का घाव कब है, थरार है, इनाम तो आते रहेंगे, मगर काम आपको नेक करने हैं। मगर 4 गेंदे में 24 है, मनीष को हीरो बनने का मौका है। अगली गेंद नहीं, डॉट बॉल आती हुई, आप नहन इस मैदान पर अपनी छाप छोड़ते हुए 3 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे। दोन्ही संघाला परत एकदा हार्दिक शुभेच्छा आहे। नयन या ठिकाणी चांगलं कमबॅक. नयन पाठीमागच्या षटकामध्ये वाईट चेंडू जरूर हाताळले होते, मात्र आता या ठिकाणी चांगला चेंडू हाताळलेत. मोठी संधी देत नाही आहे मनीषाला, जकडून ठेवले अक्षरशः, आणि मोठ्या फटक्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला गत्यंतर नाही आहे, आणि छोटे फटके खेळून तुम्ही ते तुमचं लक्ष आहे ते नाही गाठू शकणार. पुन्हा एकदा कार्पेटच्या रूपाने चेंडू आला, क्षेत्ररक्षक आला देवेंद्र स्वतः दास, मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने एक 2 धावेने तुमचं काम बनणार नाही आहे, मात्र आता ती वेळ निघून गेली आहे. सामना खूप दूरवरती देऊन ठेवला आहे, परंतु पुढचे येणारे चेंडू कशा पद्धतीने हरीश खेळतोय हे बघावं लागेल. अब मुकाबला थोड़ा सा दूर है, मगर आप दोस्तों ये मनीष है, स्ट्राइक बार मनीष आपके लिए इनाम तो जरूर है, मगर कर दिखाना होगा। नयन के इनाम है, बाबू आप देखेंगे हरीश है वहां पर, मगर वहां पर बाबू के लिए भी क्या क्या इनाम है दोस्तों, डाई लगानी होगी, इनाम मिलेंगे फुल के तरफ से। मगर क्या वहां पर अगर गेंद को रोका भी तो डाई लगा 500 का इनाम है। ये नारंगी गाव कब है, नारंगी प्रीमियर लीग का थरार है मित्रांनो. पुढे जाऊ नका, येणारे अजूनही 3 चेंडू आहेत. सामना तर नक्कीच आपण पाहतोय, कुछ चमत्कार इस मैच को बचा सकता है, 999 को, मगर आप नितिन योद्धा, ओहो ड्राइव किया है, मयूर है, जब तक इनको फील करेंगे एक अभी रन निकालने की मौका नहीं, विकेट आने का डायरेक्ट हिट, बल्लेबाज का हुआ है काम फीट, बल्लेबाज बैक टू डगआउट, कमांडर आज दीजिए। आता सेमीफाइनल तो अपन थरार पाता है, ये कहा ना मैंने आगाज है, इसके बाद अंजाम आएगा, मगर प्रमोद सर क्या इसके बाद हमें वही फाइनल का थरार भी ऐसा सेमीफाइनल का मुकाबला देखने को मिलेगा? मगर ऐसा लग रहा था कि ये फाइनल से पहले फाइनल वाला मुकाबला चल रहा है, क्या दोनों टीमें लड़ रही थी, मगर आप होंडो मैदान के अंदर दाखिल हो रहे हैं। आप अब यहाँ पर ये बल्लेबाजी का जलवा होगा, मगर करना के लिए देरी हो गई। मेहमान कहते हैं ना, मेहरबान आपने वो शॉट लगाने में देरी कर दी, क्योंकि वो सैंडी का विकेट जाने के बाद प्रमोद सर जी ये मैच में पकड़ बना दी नितिन योद्धा टीम ने। चलिए ये आखिरी 2 गेंदें खुश हैं, क्या लास्ट आखिरी की बॉल है, ये आखिरी गेंद नयन टांडिल फेंकने के तैयार, हरीश स्ट्राइक पर है, आउट साइड पर हरीश ने खेला है, गेंदबाज को किया हक्का बक्का, मगर हार्ड लक टीम 999, क्या लड़े आप इस मैदान पर, बेहतरीन बल्लेबाजी, ये सिक्सर पहले आते ये मैच बन जाता, मगर क्रिकेट में अगर मगर चलता नहीं। चलेंगे हमारे सीधे डीजे ऑपरेटर के पास।
खिलाडी मयूर मांगेला 43 धावांची जी धुंदार फलंदाजी आपण पाहिली मयूरची. काय फलंदाजी केली. आता मित्रांनो चांगला सामना रंगलाय. थोड्या वेळानंतर आपण ग्रँड फायनल समोर जाणार आहोत. चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला नितीन योद्धा तर एका बाजूला पापसी वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला भेटेल. प्रमोद सर जी इसके बाद एक बड़ा मुकाबला है मगर दोस्तों काम चाहिए. मयूर मांगेला मैन ऑफ मैच है. थोड़ी देर में मैन ऑफ मैच दिया जाएगा और 10 पे 5 मिनट में कमेटी जो निर्णय लेगी उसमें फाइनल की शुरुआत होगी. चलते हैं हम राज डीजे के पास. कमांड